मुंबईमध्ये मुंबई लोकल जी आहे ही सर्वांची जीवनवाणी आहे. या लोकलने अनेक लोक प्रवास करतात. त्याच्याबरोबर महिला हा एक घटक मोठ्या प्रमाणात प्रवास करणारा आहे. महिला त्यांच्या कामाच्या निमित्ताने नोकरीच्या ठिकाणी अप अँड डाऊन करत असतात. पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्यातर्फे अनेक उपाययोजना वेगवेगळी केल्या आहेत आणि करत आहेत आणि पुढे करत आहेत. त्याचे नियोजनबद्ध आहे. माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिसोदिया यांनी चार्ज घेतल्यापासून महिलांच्या सुरक्षेच्या बाबत तर काटेकोर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. डीसीपी सरांच्या आणि एसीपी सरांच्या आदेशानुसार, या सर्व वरिष्ठांच्या आदेशानुसार संध्याकाळी रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत एक्स्टर्न जसं गाडी लेट असेल तसं ह्या गाड्यांचे जी मुंबई लोकल ट्रेन चालतात त्याचे ग्रुप काढलेले आहेत. त्या ग्रुपमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला हे ग्रुप वाटप केलेले आहेत आणि ग्रुपमध्ये प्रत्येक लोकलमध्ये 4 कर्मचारी महिला गस्तीसाठी नेमलेले असतात. ज्या महिलांचा डब्बा आहे, महिलांचा कोच आहे, त्याच्यामध्ये आपले नेमलेले असतात. ह्यांना प्रत्येक ठिकाणी CST, वडाळा, चेंबूर, वाशी, पनवेल, ठाणा आणि सेंट्रल लाईन असेल तर वेस्टर्न लाईन असेल असे ठिकाणी चेकिंग केली जाते सर्वांची की त्याच्यात आहेत किंवा नाही. सदर कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान महिला कर्मचारी असते, महिला प्रवासी असते, लहान मुलं असते, मुली असते आणि त्याचे सौजन्याने वागणे, त्यांना काही अडीअडचणी असतात तर त्यांचे ऐकून घेणे आणि लोकल नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा नजीकच्या स्टेशनला मदत घेऊन त्यांना योग्य ती मदत देणे. मुंबईमध्ये प्रवास करत असताना सर्व महिला जे आहेत आपल्या रेल्वे प्रवासी यांना कुठलंही भीतीचे वातावरण नाही किंवा त्यांनी भीती मनामध्ये बाळगायची काही कारण नाही. जर तसं काही त्यांना जर वाटत असेल तर शंका जरी थोडी जरी वाटत असेल तर त्यांनी तात्काळ 1512ला कॉल केला तर मुंबई आपली पोलीस आयुक्तालयामध्ये जे 1512 हेल्पलाईन आहे ती तात्काळ मदत मिळते. ईच आणि एवढी कामाला ती मदत मिळते, प्रॉब्लेमला मदत मिळते. 1512वर त्यांनी तात्काळ करावा. तसं ड्युटी जो अंमलदार आहे तर पोलीस नेमलेले आपले होमगार्ड असतील, पोलीस असतील कोचमध्ये त्यांना त्याच्याबद्दल माहिती अवगत करून द्यावी. पेशंट ड्युटीला प्रत्येक कर्मचारी आहे, प्लॅटफॉर्मला प्रत्येक कर्मचारी असतात साधारणतः. तर ते जे आणि ह्या सर्व आम्ही अंमलदारांना महिला कोचच्या जी थांबतात अशा ठिकाणी थांबून त्यांना तिथं गस्त करण्याचे सांगितलेले आहे. मुंबईमध्ये कुठेही CST पासून कसारा दरा, कर्जत दरा, CST पासून पनवेला असू द्या किंवा चर्चगेट पासून पालघर असू द्या, सर्व ठिकाणी गस्त नेमलेली आहे का जेवढ्या काय. तसंच प्रत्येक ठिकाणी स्टेशनवर पोलीस स्टेशन मार्फत शाळेचे विद्यार्थी म्हणा, पटनाट्य म्हणा, याच्या मार्फत जनजागरण देखील केले जातं की आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला जर कोणी टॉर्चर करत असेल, हमला करत असेल, का करत असेल त्यावेळेस आपण कशा प्रतिक्रिया द्यायच्या करायच्या त्याच्यावर आपल्याला तेवढं समजलं पाहिजे की 2 फूट अंतरावर आपल्या कोणतरी येते किंवा जाते किंवा काहीतरी हालचाल होती. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या ह्याच्यासाठी आपण समुपदेशन बऱ्याच वेळेस केलेलं आहे. प्रत्येक स्टेशनला याचं प्रत्यक्ष घेतलेलं आहे. यापूर्वी देखील 26 जानेवारीच्या निमित्ताने अनेक असे कार्यक्रम घेऊन आपण महिला प्रवाशांमध्ये कशी जनजागृती निर्माण होईल ती देखील साठी आहे. तसंच माननीय आता जे आमचे DG मॅडम आहेत आणि CP सर आहेत यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून एक सखी म्हणून एक उपक्रम राबवलेला आहे. त्या सखी उपक्रमामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या 6 महिला आहेत. 6 महिलांनी प्रत्येक त्याच्यामध्ये कमीत कमी 60 त्यांनी 6 ग्रुप बनवायचे. 6 महिलांनी प्रत्येकी 6 ग्रुप बनवायचे. त्याच्यामध्ये प्रत्येकी कमीत कमी 60 महिला प्रवासी यांना ऍड करून घ्यायचा आणि आपले सिनियर PI आणि आपल्या महिला कर्मचारी त्याच्यामध्ये ऍड आहेत. त्या सखीमध्ये जर आपल्याला जर कुठला जर हे जर मिळाला, एक कॉल मिळाला एखाद्या महिला प्रवाशांना काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्या सखीमार्फत त्या तात्काळ त्या ग्रुपमध्ये माहिती देतात आणि मग ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही गाडी पास होते आहे त्या पोलीस स्टेशनला तात्काळ कॉन्टॅक्ट करून तिथल्या महिलांना कॉन्टॅक्ट करून त्या महिलेला आपण तात्काळ मदत पुरवतो, मदत दिली जाते, त्यांना मिळते ती मदत तशी तिथे. हा एक चांगला उपक्रम संकल्पनेतून आलेला आहे महिलांच्या सुरक्षेसाठी. ह्याला पब्लिक चांगल्या पद्धतीने ते रेल्वे प्रवासी साथ देतात. एक त्याचं मोस्टली काही लोक त्याच्यावर नको ते क्वेश्चन विचारून हे करतात
आणि खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम चालू आहे आणि ते लोक प्रवाशांना त्याची मदत देखील मिळत आहे.